ए झेंडू अगं पटापट कर ना, ती येण्याच्या आत कर. झालं. हा OMG. के आता डोळे उघडा. डोळे उघडण्यापूर्वी मला सांगा, मी स्वतःला ओळखू शकाल ना? तुझं हे रूप ना तुझा बेस्ट फ्रेंड शुभू पण नाही ओळखू शकणार. इतका क्यूट दिसतोयस ना तू. हा किसी की नजर ना लगे. आता तुम्ही म्हणताय तर दिसत असेल मी क्यूट. हो बरं, उघडू का डोळे? नो मी सांगितल्यावर. हा 1 2 and 3. काय केलं? पम्मी मॅडम, हे काय केलं तुम्ही? अरे बापरे, मी के तुम्हीच आहात. अहो पम्मी मॅडम, माझ्या आई वडिलांनी जर मला पाहिलं ना तर पोटच्या पोराला पण ओळखणार नाहीत होते. झेंडू बघ बघ, हीच तुझ्या कामाची पोच पावतीये. काय छान मेकअप केलायस तू झेंडू. अहो याला मेकअप म्हणत नाही तो. अहो काय केलंय तुम्ही हे माझं? हे बघ केकू, तुला ना भूत बनून आशूच्या विंडोच्या इथे जाऊन तिला घाबरवायचंय. एकदा कधी घाबरली ना की ती किंचाळेल, आणि ती किंचाळली की बाजूच्या रूम मध्ये असलेला शुभू तिला येऊन सावरेल. मस्त आहे मम्मी दीदी. काय मस्त, काय मस्त? हा, तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही मेकअपला थोडा जास्त खर्च केलाय म्हणून? तरी अजून डोळे काळे करायचे. हा डोळे हा काळे? हा नाही हा, नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही डोळे काळे करायचे माझे. केकू, असे ब्लॅक डोळे केलेस ना की आणखीन क्यूट दिसशील तू. प्लीज कर ना माझ्यासाठी. मी क्यूट दिसेल? ऑफकोर्स. तुम्ही म्हणाल तसं. झेंडू क्विक. करा डोळे काळे. स्टार्ट झेंडू. केकू, नाउ ओपन युअर आईज. नाही नको, मगाचा मेकअप बघून आता माझे डोळे उघडायची हिम्मत नाही हो. मम्मी दी, भूताचे पाय उलटे असतात ना? हा, मी नाही तोडणार माझे पाय. नाही, अजिबात नाही कापणार. काय काय कापा लावता तुम्ही? नाही नाही, अजिबात नाही. केकू, तुला असं काहीच करायचं नाहीये. तुला फक्त उलट चालायचंय. काय? अरे म्हणजे रिव्हर्स. नाही 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 नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. केकू, माझ्यासाठी एवढं पण नाही करणार तू? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण टेक्निकली ते पॉसिबल नाहीये हो. बर. झेंडू, लिपस्टिक. काय करताय तुम्ही मॅडम? OMG, आता तर तू अजून क्यूट दिसतोय. रेड नोजचा भूत. हो. आता सेट. हे बघ, आता का ते दोघं त्यांच्या रूम मध्ये आले का तू आशूच्या खिडकीच्या इथे जाऊन तिला घाबरण्याचं काम आशूच करेल, आणि तिला सावरण्याचं काम करेल शंभू. ओके डन. आता घोड्यावर बसवलंच आहे तर काढा वरात. केकू, ऑल द बेस्ट. आणि हो, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. काय? हे काय? अरे हे भूताचं मास्क. भूताचा मास्क? अहो मग हे सगळं कशासाठी केलं? अरे सेफर साईड, मास्क पडला तर. हा झेंडू, लेट्स गो. हॅलो अश्विनी नवले, तू जर खरंच भूत बघितला असशील
पण ते माझ्यापेक्षा डेंजर नसणार. भूत वारा चपट चपट. फक्त एवढंच हा. बाकी मग मी कशालाच नाही घाबरत. ना उंदराला, ना झुरळाला, ना पालीला, ना मला ना तुम्हाला. हा? तुम्ही कशाला घाबरतात? हे बघा, मी भूत पाहिलंच नाहीये, त्यामुळे कशालाच घाबरत नाही. आणि पाहिलं तर कधी पाहिलं तर बसा. कधी पाहिलं ना तर भूताशी मी चांगली ओळख करून घेईन आणि त्याला सांगेन की तुमच्यासारख्या साध्या, कोणालाही त्रास न देणाऱ्या व्यक्तीला प्लीज घाबरवू नकोस. काय झालं? आणि म्हणजे बघा, आता भूत समोर आलं तर मला काहीतरी बोलावं लागेलच ना. हा हा हा. ते बोलायला वेळ नाही देता. मी जरा जास्तच घाबरते ना. नाही, तुम्ही ना जरा जास्त साध्या बोळ्या आहात. ह्या पांढऱ्या तोंडाच्या भूताला न घाबरण्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगू. म्हणजे आता जेव्हा तुम्ही झोपायला जाल ना, तेव्हा 100 ते 1 असे उलटे आकडे मनात मोजा. त्यामुळे तुम्हाला हळूहळू झोप लागेल आणि मग भीती नाही वाटणार. कसं असतं ना, आपल्या मनात जर काही आलं ना तरच आपल्याला भास होतात. म्हणून असले विचार आपण मनात आणूच द्यायचे नाही. काय झालं? मला ना तुम्ही आता खरंच प्रोफेसर वाटताय. हॅलो, मी खरंच प्रोफेसर आहे. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही मुलांना असं शिकवत असाल ना. हा, तुम्हाला सांगतो, लहानपणी मी खूप घाबरायचो. तेव्हा माझ्या आईनं मला हे सांगितलं होतं. शारदा, अगं तुला किती वेळा सांगितलेत, अगं थंडी सुटलीये. आपली काळजी आपणच करायला पाहिजे की नाही. हा हा, पण बाकी काही म्हणा, हवा मात्र फार छान सुटली. झोप लागत नाही वाटतं. अशा वेळी आहे ना, माणसानं 100 ते 1 असे आकडे उलटे मनातल्या मनात मोजावेत. अहो काय तुम्ही पण, हे मी मुलांना सांगायचे ते तुम्ही आज मला काय सांगताय. कसं आहे, आपल्या मनातले विचार बदलण्यासाठी असं काहीतरी भलतंच करायचं असतं असं तू मला सांगायचीस, म्हणून मी तुला सांगितलं. अजूनही बाळच्या लग्नाचाच विचार करतेस? हा म्हणजे एखादी चांगली मुलगी बघण्यात आली तर काय हरकत आहे. हा, ते आहेच म्हणा, पण शुभंकरच्या लग्नाचा तू इतक्या लवकर विचार करायला सुरू करशील असं वाटलं नव्हतं. कसं आहे, लग्न हे योग्य वयातच व्हायला हवं. योग्य वयात की योग्य मुलीशी? शारदा, तुला शुभंकर आणि अश्विनीच्या मैत्रीची भीती वाटते का? तिचे भीती वगैरे नाही वाटत हो. माझा विश्वास आहे बाळ. बाळ मला दिलेला शब्द मोडणार नाही याची खात्री आहे. भीती कसली त्यात? आणि भीती वाटलीच तर मला फोन करा, मी बाजूलाच आहे. हो, आता झोपायला जाऊयात, खूप उशीर झालाय ना. आणि हो, उद्या सोमवार आहे, तुम्हाला सकाळी कॉलेजला पण जायचंय. हो, चला, गुड नाईट.
झेंडू केकूला फोन लाव. के तुम्ही रेडी आहात ना? बर एकदा भूतासारखं हसून दाखवा. इकडे दे. हॅलो केकू, रेडी आहेस ना? हा. ऑल द व्हेरी बेस्ट. हा, अशी ऍक्टिंग कर ना की तुला बघून भूत पण घाबरला पाहिजे. हा, आता 5 मिनिटात ना आशूच्या विंडोच्या इथे जा. ओके बाय. आता मी फक्त आशूच्या रूम मधनं किंकाळीच्या आवाजाची वाट बघते. झेंडू, राजनंदिनी, आई अगं काय झालं? स्वप्न पडलं ग. राजनंदिनीचं पाय घसरलं. आई अगं काय चाललंय तुझं? सकाळपासून तेच तेच, रात्री झोपेत पण तेच. तिला काही झालं नसेल ना? तुझ्याशी आतापर्यंत किती स्वप्न पूर्ण झालीत ग? काही नसेल झालं, झोप बरं आता. तरी आशूला फोन करून विचारू. आत्ता हा, तू ना एक काम कर, तू आता खरंच जा तिकडं आणि एकदाची भेट त्या राजनंदिनीला. नाहीतर ना तिच्या पावडर फासलेल्या थोबाडाचा ना मुका घे, मुका. हा ताई, काही नाही, फेस पॅक लावून वॉक करतेय. हो. अगं ताई, भूत वगैरे असं काही नसतं. आणि जरी कोणतं भूत माझ्या समोर आलं ना तरी ते मलाच बघून घाबरून पळून जाईल. हो ठीक आहे, चालेल, करते परत. बाय. कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. हो, कोणीतरी ओरडलं असेल. तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. आणि मी भूताला नाही घाबरत. आणि तसंही शूटिंगची खूप माणसं आहेत आजूबाजूला. रिलॅक्स, झोपा तुम्ही. भीती वाटली तर मला सांगा. बाय. मम्मी दी, हा तर शुभूचा आवाज. पण केकूला तर आपण आशूला घाबरवायला पाठवलं होतं. मग शुभू का किंचाळला? OMG शुभू. झेंडू चल, फॉलो मी. अगं गिळतेस काय? चल फॉलो मी. तरी मी तुम्हाला म्हणत होतो, मला एवढा मेकअप करू नका म्हणून. के अहो पम्मी दी दचकल्या आहेत. बर, आता बरं वाटतंय ना तुम्हाला? पण केकू, तू इथे काय करतोस? ते तू शुभूच्या रूम मध्ये गेला होतास का? नाही. मग शुभू का किंचाळला? जर किंचाळला की नक्कीच त्याने पण तिला पाहिलं असणार. कोण? कोण आहे? फोटोग्राफर.
काय झालं? काय झालं? तुम्ही ओरडलात का? तुम्ही ओरडलात का? मी ते काय झालं? पांढऱ्या तोंडाचं भूत. काय? अहो पम्मीजी, आई शपथ सांगतो, अहो पांढऱ्या तोंडाचंच भूत होतं ते. काय होता? पांढऱ्या तोंडाचं भूत. अहो त्यानेही पाहिलं असं माझ्यासारखं. भूत नसतं. बरोबर आहे, तरी तुम्ही घाबरलातच ना. मी भूताला बघून नाही घाबरले. मी तुझ्यासारख्या जिवंत माणसाची ना ही अशी अवस्था बघून घाबरली. नक्कीच असाच काहीतरी गोंधळ झाला असणार आहे. बरोबर आहे, त्या भूतानंच गोंधळ घातलाय. पण ते इथे थांबून करणार नाही. आपल्याला जाऊन बघावं लागेल. यू बोथ फॉलो मी. तुम्ही खरंच पांढऱ्या तोंडाचं भूत पाहिलं का? हो, तसंच काहीतरी होतं. तुम्ही मस्करी करताय ना माझी? नाही, खरं सांगू तर मला काही समजतच नाहीये. तुम्ही तुमच्या खोलीत गेलात, मी इथे आलो, मी दरवाजा बंद करणार तेवढ्या समोर पांढरं तोंड. तरी मी तुम्हाला सांगत होते भूत असतं. तुम्ही घाबरलायत का? आणि तुम्ही? तुम्हाला जर भीती वाटत असेल ना तर तुम्ही इथेच थांबा. नको. नाही, तुम्ही वर झोपा, मी खाली झोपेन. नो प्रॉब्लेम. नाही, नको. मग आपण बाहेर जाऊया. म्हणजे शूटिंग सुरू होतं तिथे, जागा मोठी आहे आणि तिथे भीती नाही वाटणार आणि एकमेकांची सोबत पण होईल. चालेल. मग तुम्ही वा पुढे, मी येतो. इथे नाही भीती वाटणार. तुम्ही इथे झोपा, मी इथे झोपतो. हसायला काय झालं? तुम्ही घाबरत नव्हता ना? मी घाबरत नाहीच, पण कधी भूत पाहिलं नव्हतं ना. नाही म्हणजे माझं अजूनही हेच म्हणणं आहे की मगाशी जे मी काही पाहिलं ते काहीतरी भलतंच होतं.
मला वाटतं ती एखादी बाई असेल आणि तोंडाला काहीतरी लावून आली असणार. आणि खरंच जर भूत असलं असतं तर 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 मग डेंजर आहे. थँक्यू. का? दरवेळी तुम्ही मला थँक्यू म्हणता, पण मगाशी तुम्ही धावून आलात म्हणून आज माझ्याकडून तुम्हाला थँक्यू. तुम्हीच म्हटलं होतात ना की आपल्या मैत्रीमध्ये थँक्यू आणि सॉरी खूप वेळा होतं. मग आत्तापासून थँक्यू आणि सॉरी बंद. OMG, काळ्या तोंडाच्या भूताने घाबरवलं काय की पांढऱ्या तोंडाच्या भूताने घाबरवलं काय? आशू घाबरली का शुभू घाबरला? होत तर तेच आहे जे पम्मीला हवंय. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून बरंच काही बाकी. कारण पम्मी तिथे काय कमी